मुख्यत्वे करून विद्यार्थ्यांना एखाद्या पिकाचं उत्पादन आणि मुळात जर महाबळेश्वर पाचगणी अशा परिसरामध्ये आलो आहोत तर स्ट्रॉबेरीचं उत्पादन कसे होते हे निव्वळ एखाद्या दुकानातून स्ट्रॉबेरी विकत घेऊन घरी नेण्यापेक्षा स्ट्रॉबेरीची झाडे, त्यांची शेती, शेतीचा परिसर, हा शेतीपूरक उपक्रम हा विद्यार्थ्यांना दाखवत असताना इयत्ता 7वीचे विद्यार्थी आणि त्यांचे सहकारी स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन, त्याला लागणारे हवामान, त्याला लागणाऱ्या खतांची माहिती इत्यादीची शेतीपूरक असणारी माहिती देताना आमचे शेतकरी साहेब आपलं नाव कसं? माझं नाव विजय कदम. ओके. आपण लागण करून आता 4 महिने झाले. बरोबर. तर हे लावल्यापासून आपलं 45 दिवसामध्ये चालू होतं त्याला. बरोबर. फुल आल्याच्या नंतर जे फुल येतं तर त्याची प्रक्रिया 15 दिवसामध्ये चालू होते. बरोबर. 15 दिवसामध्ये फुल पिकलं जातं. बरोबर. 15 दिवसात ते काढलेलं यायचं. बरोबर. आपण पाहू शकता या ठिकाणी आताच एवढ्यात आपले महाबळेश्वर येथील शेतकरी विजय कदम साहेब यांनी आपल्याला आताच विद्यार्थ्यांसाठी माहिती, जी पूरक माहिती आहे, शेतीच उपयोगी माहिती, आणि या ठिकाणी त्यांच्या सोबत असणारे जे सहकारी आहेत त्यांनी आता स्ट्रॉबेरीचं उत्पादन काढलेलं आहे. आणि यामध्ये या पाठीमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी पाहू शकता. झाडाची ताजी फळं ही विद्यार्थी घेताना, त्याचा आस्वाद घेताना आपण थोड्याच वेळात पाहणारही आहोत. या ठिकाणी आपण हेही पाहू शकतो की स्ट्रॉबेरीचं उत्पादन हे खूपच नाजूक काम आहे, ज्यामध्ये थंड वातावरण असणं हे गरजेचं आहे. आणि शेतीपूरक असा हा जो उद्योगधंदा आहे हा फक्त महाबळेश्वर या ठिकाणी चालतो आणि आपल्या सहलीचे विद्यार्थी याचा आनंद घेत असताना फायनली स्ट्रॉबेरी खाऊन झालेली आहे आणि मुलांनी हे महाबळेश्वरचं प्रेम आणि ही महाबळेश्वरची शेती आणि या शेतीचा आनंद घेताना आमचे हे चिमुकले यांच्यासोबत आमचे काही सहकारी.